राजाने एक वाईन ऑर्डर केली. मीही त्याला काही बोलले नाही. मग आम्ही बसून गप्पा मारत वाईन पीत होतो. अचानक राजला काय झाले माहीत नाही, तो उठून माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या गालावर हात फिरवू लागला आणि बोलू लागला, "तू खूप सुंदर आहेस. तुझ्यासारखी सुंदर स्त्री मी आजपर्यंत कधी पाहिली नाही." मीही नशेत होते तर मी सुद्धा त्याला साथ देऊ लागले. त्याचा हात पकडून मी त्याला माझ्याजवळ बसवले. नंतर त्याने पुढील गोष्टींसाठी विचारले आणि मीही त्याला नकार देऊ शकले नाही. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल छंद प्रेमाचावर. माझे नाव शालिनी आहे. मी महाराष्ट्रातील पुणे इथून आहे. माझे वय 34 वर्ष आहे. माझे लग्न झालेले आहे. माझ्या पतीचे नाव रोहित आहे. तो एका मोठ्या कंपनीमध्ये वरच्या पदावर कामाला आहे. आता मी माझ्याबद्दल सांगते. माझा रंग गोरा आहे. शरीर सुडौल भरदार आहे. मला जो पहिल्यांदा बघेल तो बोलणारच नाही की माझे वय 34 आहे. मी अगदी 25शीतील वाटते. मी मनातून खूप प्रेमळ आहे. मला कोणाचेही दुःख बघवत नाही. माझ्या मनात तरुणाईची उमेद आणि उत्साह कायम आहे. मी माझ्या आयुष्याबद्दल आनंदी आहे आणि प्रत्येक दिवस एक संधी म्हणून जगते. माझ्या केसांमध्ये सौंदर्य आहे, जे काळेभोर, लांबसर किंवा कधीकधी थोडेसे कुरळे, पण नेहमीच व्यवस्थित असतात. माझे डोळे माझ्या मनाचा आरसा आहेत, गडद, मोहक आणि हसरे, जे माझ्या भावना अगदी स्पष्टपणे दर्शवतात. माझा चेहरा सुबक आणि आकर्षक आहे आणि माझ्या ओठांवर नेहमी एक सौम्य हास्य असतं, जे लोकांना आपलेसं करतं. रोहित आणि माझ्या लग्नाला 7 वर्ष झाले. आम्ही खूप आनंदात राहत होतो. आमच्या घरी मी, रोहित, त्याचे आई-बाबा एवढे 4 जणांचे कुटुंब होते. आम्ही खूप आनंदात आयुष्य जगात होतो. प्रत्येक घरात छोटे-मोठे वाद-विवाद होताच, तसा आमच्याही घरात होत असत, पण एकंदरीत सगळे खूप छान चालू होते. माझे लग्न 2017 साली झाला होता. लग्नानंतर मी खूप शांत आणि समजूतदारपणे घरात वावरत असे. पण मी तशी कधी नव्हते. मी कॉलेजमध्ये खूप वेगळी होते. मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाणे, पार्टी करणे आणि सगळ्या प्रकारच्या मज्जा करणे हे सगळे चालू होते. त्यामुळे मी आयुष्यात सगळ्या गोष्टींना खूप जवळून पाहिले होते. मला आठवण आहे तोपर्यंत माझे महाविद्यालयात खूप प्रियकर होते आणि त्यांच्यासोबत मी खूप मज्जा देखील केली होती. शिक्षण पूर्ण झाले नंतर माझे लग्न झाले. रोहित खूप चांगला मुलगा होता म्हणून मी देखील माझ्या सगळ्या सवयी बदलल्या होत्या. जुने आयुष्य मागे सोडून नवीन गोष्टींना सुरुवात केली होती. रोहित एका कंपनीमध्ये मोठ्या पदावर होता. लग्नानंतर 3 वर्ष सगळा खूप छान चालू होत. पण 2020 मध्ये कोरोना आला आणि संपूर्ण जगावर एक संकट आले. त्यातच माझ्या पतीच्या म्हणजे रोहितच्या नोकरीवर देखील अडचण आली. त्या काळात रोहितची नोकरी गेली. आम्हाला कळत नव्हते की काय करावे. आमच्या बचतीमधून आम्ही पूर्ण कोरोनाचे 2 वर्ष काढले. आता सगळं चालू झाले होते. तर आम्ही पुढे काय करायचे याचा विचार करू लागलो होतो. माझेही शिक्षण झाले होते तर मी ठरवले की मी सुद्धा नोकरी करेन. रोहित आणि मी दोघेही नोकरीच्या शोधात होतो. तोही त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न करत होता आणि मी पण. इथून पुढे चालू होतो एक असा प्रवास जो मी कॉलेजमध्येच अपूर्ण सोडला होता. आता आमच्याकडील बचत संपत चालली होती. तर काही करून मला नोकरी मिळवणे गरजेचे होते. एके दिवशी सकाळी वृत्तपत्र वाचताना मला एक नोकरीची जाहिरात दिसली. मी त्या ठिकाणी जायचे ठरवले. मी तेथे फोन केला आणि नोकरीबद्दल विचारले तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. मी सकाळी 9 वाजता तेथे गेले. जाताना एक सुंदर लाल साडी घातली, स्लीवलेस ब्लाउज घातला आणि थोडा मेकअप केला. कोणीही मला बघेल तर बघतच राहील अशी मी दिसत होते. माझ्यासोबत तिथे इंटरव्ह्यूला अजून 3 जण आले होते. माझा दुसरा नंबर होता. माझा नंबर आला, मी आत गेले. आतमध्ये एक अंदाजे 30 वर्षाचा युवक बसला होता. त्याचे नाव राज होते. तो कंपनीच्या मालकाचा मुलगा होता. त्याने माझ्याकडे वरपासून खालपर्यंत नीट पारखून बघितले. काही प्रश्न विचारले. त्याने मला नोकरीची गरज का आहे असा विचारला. तर मी त्याला जे खरं आहे ते सांगितलं. त्याला माझी गरज दिसून आली आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसू लागली. तो त्याचा खुर्चीवरून उठला. त्याने मला सांगितले की तुमची या पदासाठी पात्रता कमी पडत आहे. मी त्यांना विनंती केली की मला या कामाची खूप गरज आहे, मला काहीही करून कामावर ठेवा. मी त्यांना काहीही करण्याचे वचन दिले. त्याने माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघितले आणि बोलला, काहीही म्हणजे काहीही ना? त्याच्या बोलण्याच्या सुरावरून मला त्याच्या मनातल्या गोष्टीचा अंदाज आला होता. मी बोलले, हो काहीही. त्या क्षणी मला काही सुचले नाही. मला फक्त नोकरी पाहिजे होती, मग ती कशीही भेटत का असेना.
एका प्रकारे बघायला गेले तर मलाही त्याकडे बघून काही काही वाटत होते. तो दिसायलाही आकर्षक होता. कोणतीही मुलगी सहज त्याच्याकडे बघून आकर्षित होईल असा तो होता. त्याने माझे ऐकून मला सांगितले की मी तुला नोकरीवर ठेवेन पण तुला माझी पीए म्हणून काम करावे लागेल. माझ्या सगळ्या गोष्टींची माहिती तुला ठेवायला लागेल मला काय पाहिजे काय नको सगळं बघावं लागेल. माझ्या मीटिंग जिथे असतील तिघे माझ्यासोबत यावं लागेल. कधी कधी माझ्यासोबत उशिरापर्यंत काम करावं लागेल. माझ्या घरीही थांबायची तयारी ठेवावी लागेल. मी हे सगळे ऐकून थोडी चकित झाले पण मला नोकरीची गरज होती म्हणून मी काही बोलले नाही आणि तयार झाले. त्या ऑफिसमध्ये पुरुष आणि स्त्रिया यांचे वेगळे वेगळे पोशाख होते जसे मोठ्या कंपन्यांमध्ये असतात. ऑफिसमधील सगळ्या गोष्टी पूर्ण करून मी घरी आले. घरी आल्यावर सर्वात पहिले मी रोहितला सांगितले की मला नोकरी मिळाली आहे. तो हे ऐकून खूप खुश झाला. मलाही त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत होता. खूप वर्षांनी मी त्याला एवढा खुश पाहिले होते. म्हणून मी त्याला बॉस आणि त्याच्या वेगळ्या अटी याबद्दल काही सांगितले नाही. खूप दिवसांनी घरात आनंद पसरला होता. रोहित स्वप्न बघू लागला की सगळे पहिल्यासारखं होत आहे. पण माझ्या नशिबात काहीतरी दुसरेच लिहिले होते. मला हे कळून चुकले होते की कामावर माझे दिवस कसे जाणार आहेत. राजच्या वागण्यातून आज मला हे समजले होते. त्याने मला त्याची पीए म्हणून का ठेवले आहे हे मला माहीत होते पण ते मी रोहितला सांगू शकत नव्हते. दुसरा दिवस उगवला मी सकाळी लवकर उठले. तयार झाले ऑफिससाठीचा तो वेगळा पोशाख घालून. निघत होते की रोहितने मला विचारले की हे काय घातले आहे. तर मी त्याला बोलले नवीन ऑफिसमध्ये हे कपडे घालावे लागणार आहेत. रोहित खुल्या विचारांचा असल्याने यावर जास्त त्याने काही प्रश्न नाही केले. त्याचा माझ्यावर खूप विश्वास असल्याने तो काही न बोलता आपल्या कामाला लागला. मी ऑफिसमध्ये आले. सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर मला सगळ्यात पहिले राजच्या केबिनमध्ये जाऊन त्याला दिवसभरात करायच्या कामाची माहिती द्यायची असे. मी राजच्या केबिनमध्ये गेले त्याने मला त्या कपड्यांमध्ये बघितल्यावर त्याच्या डोळ्यात एक चमक दिसली. तो माझ्या जवळ आला माझ्या खांद्याला धरून मला त्याने खुर्चीवर बसवले. मग आमची काम सुरू झाली. तो दिवसभर मला हात लावण्याचा काही ना काही बहाणा शोधत होता. मीही त्याला काही बोलले नाही. कारण माझ्यासाठीही तो अनुभव खूप वर्षांनी भेटत होता जो मी महाविद्यालयात असताना अनुभवला होता. आता ते दिवस परत येतील की काय असे मला वाटत होते. मीही कधी कधी त्याला स्पर्श करत असे. असेच थोडे दिवस चालले. नंतर तो दिवस आला जेव्हा गोष्टी या सागल्या पुढे निघाल्या. मुंबईला सगळ्या मोठ्या कामासाठी राजला जावे लागणार होते. राजने मला सांगितले की आपल्याला उद्या कामानिमित्त मुंबईला जायचे आहे आपण 2 दिवसात परत येऊ. मला त्याच्यासोबत जायला काही वेगळे वाटत नव्हते कारण आता मला त्याची सवय झाली होती. मी घरी आले रोहितला सांगितले की उद्या मी ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईला जाणार आहे तर 2 दिवसांनी परत येईन. रोहितलाही माझ्यावर विश्वास होता तर तो काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही गाडीने मुंबईच्या दिशेने निघालो. मुंबईला पोहोचल्यानंतर थोडा वेळ आराम केला नंतर कामाला लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी काम झाले काम अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने पार पडले. राज माझ्या कामापासून खूप खुश होता. म्हणून त्याने मला सांगितले आपले इथले काम झाले आहे आणि निघायलाही वेळ आहे तर आपण फिरायला जाऊ. मग आम्ही त्या संध्याकाळी फिरायला जायचं ठरवले. मीही घरापासून लांब असल्याने थोडे वेगळे पण आकर्षक कपडे घातले. हॉटेलचा खाली मी राजला भेटले त्याने मला पाहिले आणि त्याचे डोळे मोठेच झाले. मला त्या कपड्यात बघायची त्याला सवय नव्हती. त्या रात्री तो माझी खूपच काळजी घेत होता. अगदी बायकोसारखी आम्ही खूप फिरलो खरेदी केली. सिनेमा बघितला आणि मग उशिरा रात्री बाहेर जेवण करून हॉटेलला आलो. राजाने एक वाईन ऑर्डर केली मीही त्याला काही बोलले नाही. मग आम्ही बसून गप्पा मारत वाईन पीत होतो अचानक राजला काय झाले माहीत नाही तो उठून माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या गालावर हात फिरवू लागला आणि बोलू लागला तू खूप सुंदर आहेस. तुझ्यासारखी सुंदर स्त्री मी आजपर्यंत कधी पाहिली नाही. मीही नशेत होते तर मी सुद्धा त्याला साथ देऊ लागले त्याचा हात पकडून मी त्याला माझ्याजवळ बसवले. नंतर त्याने पुढील गोष्टींसाठी विचारले आणि मीही त्याला नकार देऊ शकले नाही कारण मलाही माझ्यातील जुनी शालिनी बघायची होती. मग त्या रात्री आम्ही खूप वेळा प्रेम केले आणि सकाळपर्यंत करत होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या रूममध्येच घालवला आणि एकमेकांच्या सगळ्या अपूर्ण इच्छा पूर्ण केल्या. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पुण्याला परत आलो. मग कधी आम्हाला वेळ भेटेल तसे आम्ही हॉटेलमध्ये ऑफिसमध्ये तर कधी माझ्या घरी प्रेम करत होतो. तर कशी वाटली मित्रांनो माझी ही कथा.
एके दिवशी रोहित घरी नसताना मी आणि राज घरी होतो. आमचे नेहमीप्रमाणे सगळे चालू होते तेवढ्यात तिथे राज आला आणि पुढे काय झाले हे ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढे काय झाले तोपर्यंत बाय.